हॅलो मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी अमृता. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपण बनवूया झणझणीत असा अख्खा मसूर. एकदम हॉटेल स्टाईल असा मसूर आहे. तुम्ही घरी बनवून बघा, खूप टेस्टी असा बनते आणि एकदा हे नक्की ट्राय करा. खूप छान असा बनतो. रोजच्या पालेभाज्यापेक्षा काहीतरी वेगळे. हे एक कडधान्याचा प्रकार आहे अख्खा मसूर. त्याला जास्त काही प्रोसेस नाही आहे. आपण एक वाटीच्या जवळपास मसूर घेऊया आणि स्वच्छ अशा 2 ते 3 पाण्याने ते धुवून घेऊया. आपल्याला हे धुताना 3-4 पाण्याचा यूज करावा लागेल, तेव्हाच तो स्वच्छ असा निघतो आणि हाताने मसलून आपल्याला ते धुवायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरचा डस्ट आहे ते निघून जाईल. आणि हा मसूर खूप लवकर असा भिजला जातो, तर त्याच्यामुळे याला 1.5 ते 2 तास खूप आहे. 1.5-2 तास आपण याला असं छान भिजू घालून ठेवूया. आता आपण आपला मसूर चेक करूया. 1.5 तासानंतर व्यवस्थित असा भिजला गेला आहे. बघू शकता, आपल्याला हा असाच भिजलेला हवा. 1.5 तास खूप आहे भिजायला. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण घेऊया. तर मसूर ही भाजी जी आहे ती खूप ग्रेव्हीवाली अशी असते, त्याच्यामुळे कांदा असं भरपूर लागतो. त्याच्यामुळे मी पाऊण वाटी मसूर असल्यामुळे 1.5 ते 2 कांदा घेते. कांदा असा बारीक छान चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला. जर तुम्हाला जास्त ग्रेव्हीवाली करायची असेल तर थोडा कांदा अजून घेतला तरीही चालेल. आणि त्यासाठी लागणार आहे 4-5 लसूणच्या कळ्या, थोडासा अर्धा इंच अद्रकचा तुकडा, जिरं आणि आपले कोथिंबीरचे दंटल. ते छान व्यवस्थित बारीक करून घेऊया. दरदरीत बारीक केलेलं तरीही चालेल किंवा मिक्सरमधून काढलं तरी चालेल. आणि एक अर्धा टमाटर घेते, त्याने खूप छान अशी आंबूस अशी चव येते. मी आता हे टमाटर असं बारीक चॉप करून घेते आणि मग आपण बाकीची प्रोसेस करूया. तर एक कढई घेतली, ती व्यवस्थित तापवून घेते. आणि मग अख्खा मसूर ही मसालेदार भाजी आहे, तर थोडं तेल जास्त लागते. तेल ॲड करून घेऊया. आपल्याला जर हे धाब्या स्टाईल किंवा हॉटेलमधले जसा अख्खा मसूर बनतो तसा बनवायचा असेल तर याच पद्धतीने बनवावं लागेल. तर छान असं तेल करून घेऊया गरम. तेल गरम झालं की त्यात थोडीशी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी अशी व्यवस्थित तडतडून घ्यायची आपल्याला, जेणेकरून त्याचा स्वाद पूर्ण तेलाला लागेल. मोहरी तडतडली की त्यात थोडं जिरं आणि सोप ॲड करायची आपल्याला. सोप नक्की टाका, खूप छान अशी टेस्ट येते. थोडीशी सोप आणि जिरं. तुम्ही या स्टेजला थोडी हिंग पण ॲड करू शकता. आता हे सोप आणि जिरं पण व्यवस्थित तडतडलं आहे की त्याच्यात आपली चिरलेला 1.5 कांदा टाकून घेऊया. कांदा एकदम व्यवस्थित मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यात एक हिरवी मिरची आणि लसूण जे आपण बारीक करून घेतला होता ते टाकूया. हे आपल्याला भाजी झणझणीत करायची आहे, म्हणून आपण याच्यात मिरची किंवा लाल तिखट जे आहे भरपूर यूज करणार आहे. जर तुम्हाला मीडियम स्पायसी बनवायची असेल तर मिरची टाकली नाही तरीही चालेल. तर आता कांदा पटापट शिजण्यासाठी आपण त्याच्यात थोडं मीठ ॲड करूया आणि छान असं मऊसूत होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया. 2 ते 3 कढीपत्ताची टाकून घेऊया, ते पण व्यवस्थित परतून घेऊया. आता आपला कांदा बघू शकता की कांद्याचा कलर पण चेंज झाला आहे आणि असा मऊसूत पण झाला आहे. तर याच्यात मी आता कांदा लसूण मसाला ॲड करते. थोडीशी हळद, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला. कांदा लसूण मसाला नक्की ॲड करा, खूप छान अशी टेस्ट येते आणि ग्रेव्ही पण खूप छान थिक होते आणि त्याचा कलर पण खूप मस्त येतो. तर आता हे व्यवस्थित परतून घेऊ आणि त्याच्यात आपलं कट केलेले टमाटो टाकून घेऊया, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. आणि थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे, जेणेकरून मसाला जळणार पण नाही आणि व्यवस्थित परतला जाईल. आता आपल्याला हा मसाला जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत आपल्याला या मसाल्याला म्हणजे जे आपण तेल टाकलं ते सेपरेट होत नाही किंवा मसाला आपण जो भाजतोय तो सेपरेट होत नाही तोपर्यंत. तर तेल सुटूपर्यंत असा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, तेव्हाच आपल्या भाजीला खूप अशी मस्त ग्रेव्ही आणि टेस्ट येते. मसाल्याला असं व्यवस्थित मस्त भाजून घेऊया आणि आपण जे मसूर भिजू घातले होते त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला मसूर याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर हे रेस्टॉरंटमध्ये किंवा आपण हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर जे म्हणताय तुम्ही, तर हे भाजी
असं बनवून ठेवतात आणि 2 ते 3 तास तशीच उकळत ठेवते. त्याच्यामुळे ते एक वेगळी थिकनेस किंवा एक वेगळा स्वाद येतो ना, तर त्याच्यामुळे येतो. तर आपल्याला पण सेम असंच करायचं. आपण एवढा वेळ नाही करणार आहे. तर तुम्ही 20 मिनटं खूप आहे. 20 मिनटं नक्की त्याला उकळा, जेणेकरून खूप छान अशी ग्रेव्ही आणि टेस्ट येते. तर याला उकळायला किंवा मग हे भाजी शिजायला ठेवताही वेळेस याच्यावर झाकण न ठेवता ओपनच अशी शिजवायला ठेवायची. तर यात आपण जसं ज्याप्रमाणे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर हे व्यवस्थित मी 15 ते 20 मिनटं व्यवस्थित अशी ओपनच ठेवून भाजून घेतली आहे एकदम. तर आपली ही रेडी आहे. त्याला छान असा मस्त स्पायसीदार तडका पण द्यायचा आहे आपण. कोथिंबीर टाकली आहे आणि लाल मिरची, जिरं आणि थोडंसं लसूण असं ॲड करून मी एक तडका तयार केला आहे. तो पण तडका नक्की ॲड करा. खूप मस्त अशी टेस्ट येते. तडक्याची एक वेगळीच टेस्ट असते. त्याच्यात जे लसूण असतो तो क्रिस्पी होऊ द्यायचा लालसर. त्याच्यामुळे खूप छान असं ते. आणि तुम्हाला असं वाटत असेल की थोडं अजून तिखट पाहिजे तर तुम्ही काश्मीर लाल मिरची आणि टाकून घ्या त्याच्यात, म्हणजे त्याच्यामुळे कलर पण छान येईल आणि स्पाइस पण येईल. तर आता हा रेडी आहे आपला अख्खा मसूर सर्व करण्यासाठी. एकदम असा टेस्टी झाला होता, खूप मस्त. नक्की तुम्ही ट्राय करा. आता हे आपण सर्व करूया. रेडी आहे आपला असा झणझणीत असा मस्त अख्खा मसूर. याच्यासोबत कांदा लिंबू सर्व करायचा. ही भाकरीसोबत पण छान लागते, चपातीसोबत पण खाऊ शकता. तर अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.